नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आधुनिक पद्धतीने रूट कॅनल ट्रीटमेंट कशी केली जाते। रूट कॅनल ट्रीटमेंट ही डेंटिस्ट्रीमधील खूप फेमस आणि खूप कॉमनली केली जाणारी प्रोसिजर आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रूट कॅनल ट्रीटमेंट पेशंटसाठी कशी उपयुक्त ठरते। जेव्हा दाताला कीड लागते आणि ती कीड खाली नसेपर्यंत पोहोचते तेव्हा संपूर्ण दातामध्ये इन्फेक्शन आणि पेन होतं। ह्या इन्फेक्शनमुळे दाताच्या मुळाशी पू तयार होतो आणि तो शेजारच्या हाडामध्ये पसरतो। दाताला वाचवण्यासाठी आणि इन्फेक्शनला पसरण्यापासून वाचवण्यासाठी रूट कॅनल ट्रीटमेंट केली जाते। यामध्ये दात ड्रिलच्या साहाय्याने ओपन केला जातो। दाताच्या वरच्या चेंबरमधील इन्फेक्शन काढून टाकले जाते। हे पूर्ण झालं की एका बारीक इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने दाताच्या मुळामध्ये एंट्री मिळवली जाते। दाताच्या प्रत्येक मुळामध्ये ह्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने एंट्री मिळवली जाते, त्यामुळे आपण पुढची प्रोसिजर करू शकतो। हे पूर्ण झालं की एका विशिष्ट मशीनद्वारे सगळे रूट कॅनल्स क्लीन केले जातात आणि ते निर्जंतुकही केले जातात। त्यानंतर त्या दाताला पुन्हा इन्फेक्शन होऊ नये म्हणून रूट कॅनल सील करणे गरजेचं असतं। त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे मटेरियल वापरले जाते, त्याला गट्टापर्चा असे म्हणतात। ह्या गट्टापर्च्याद्वारे सगळे रूट कॅनल सील केले जातात। काही दातांमध्ये फक्त एवढं पुरेसं होत नाही, त्यांची ताकद अजून वाढवण्यासाठी रूट कॅनल ही प्रोसिजर चालू असताना त्यामध्ये प्रत्येक रूट कॅनलमध्ये मेटलचे पोस्ट दिले जातात। त्यानंतर हाय स्ट्रेंथ असणाऱ्या सिमेंटनी पूर्ण कॅव्हिटी फिल केली जाते। फिल केलेले सिमेंट कंडेन्सरच्या साहाय्याने प्रॉपरली कंडेन्स केले जाते। त्यानंतर सिमेंट सेट करण्यासाठी ब्लू लाईटचा वापर केला जातो। रूट कॅनल चालू असताना आणि पूर्ण झाल्यानंतर दाताच्या मुळाचं इन्फेक्शन पूर्णपणे क्लिअर होऊन जातं। रूट कॅनल ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर दातावर कॅप बसवणे खूप गरजेचे असते, नाहीतर दात फ्रॅक्चर होऊ शकतो। त्यासाठी दाताचं चारी बाजूनी कटिंग केलं जातं आणि त्याच्यावर एक छान कॅप बसवली जाते। अशाच दातांच्या आणि केसांच्या सर्व उपचारांसाठी तुम्ही सायबर चौक कोल्हापूर इथे आम्हाला भेट देऊ शकता। माझं नाव आहे डॉक्टर अमित तानाजीराव सूर्यवंशी। खुश रहा, आनंदी रहा। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।